see the electricity generation using wind energy. आता विंड एनर्जीमुळं इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. The kinetic energy of wind has been used since long for lifting of water. Kinetic energy of windmills त्याला म्हटलं आहे. आणि त्याचा यूज कशासाठी केलेला होता? लिफ्टिंग ऑफ वॉटर फ्रॉम ड्रायव्हिंग फ्लोअर मिल एक्सेट्रा. फ्रॉम ड्रायव्हिंग फ्लोअर मिल म्हणजे पिठाची गिरणी रन करण्यासाठी त्या विंडमिलच्या कायनॅटिक एनर्जीचा यूज करत होते. द विंड एनर्जी कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. द मशीन्स विच कन्व्हर्ट्स द कायनॅटिक एनर्जी. The wind energy can also be used for electricity generation. The machine which converts the kinetic energy of wind to electrical energy is called wind turbine. आता कायनेटिक एनर्जी विंडची त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणारं जे मशीन आहे, डिव्हाइस आहे, त्याच्यासाठी जनरेटर मधलं मॅग्नेट रोटेट करण्यासाठी काय लागणार आहेत? जे टर्बाईन यूज केले जातात त्यांना म्हटलं आहे विंड टर्बाईन. किंवा त्या मशीन विंड टर्बाईन काय करणार आहे? कन्व्हर्ट्स kinetic energy of wind into electrical energy. As the wind strikes the blades of the turbine, the blades rotate. The axle of the turbine is connected to the electric generator through a gearbox. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिक विंडमिल्स जे आहेत त्या विंडमिल्स काय असणार आहे? दीज आर द ब्लेड्स. हे असणार आहे विंड टर्बाईन. आणि त्याचे जे ब्लेड्स आहेत त्या ब्लेड्सवरती एअर ज्या वेळेला वेलॉसिटी असलेली एअर त्याला स्ट्राईक होणार आहे त्यावेळेस ते व्हील काय होणार आहे? रोटेट होणार आहे. आणि त्या व्हीलचा जो ॲक्सिल आहे ज्याच्यावरती हे फिरणार आहे त्या ॲक्झिल हा कशाला जोडलेला असणार आहे? जनरेटर बॉक्स जो असणार आहे त्याच्यामध्ये गिअर बॉक्सनं त्या जनरेटरला तो जोडलेला असणार, इलेक्ट्रिक जनरेटरला जोडलेला असणार आहे. द फंक्शन ऑफ गिअर बॉक्स इज टू इन्क्रीज द रोटेशन पर युनिट टाईम. गिअर बॉक्स असल्यामुळं त्याचं फंक्शन काय आहे? टू इन्क्रीज द रोटेशन्स पर युनिट टाईम. दस द रोटेटिंग ब्लेड ड्राईव्स द टर्बाईन. रोटेटिंग ब्लेडमुळं टर्बाईन्स ड्राईव्ह होणार आहेत. अँड द टर्बाईन इन टर्न्स ड्राईव्स द जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. जनरेटर ड्राईव्ह होणार आहे आणि तिथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. व्हॅरियस stages in the wind energy generation system can be shown by a schematic of a windmill as shown. इथं तुम्हाला दोन डायग्रॅम्स दाखवलेले आहेत. पहिलं आहे स्टेजेस कोणते कोणते आहेत तर विंड विथ रिक्वायर्ड वेलॉसिटी, विंड टर्बाईन विथ लार्ज फिन्स आणि जनरेटर आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे जनरेटरमधून. हे आहे डिफरंट स्टेजेस. त्याच्यानंतर इथं तुम्हाला स्केमॅटिक ऑफ विंडमिल कसं असतं त्याचे काय 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 असणार आहे त्याची डायग्रॅम इथं दाखवलेली आहे. आता ही डायग्रॅम हे आहेत ब्लेड्स आणि हे व्हील कशावरती बसवलेलं आहे? का शाफ्टवरती बसवलेलं आहे. गिअरबॉक्स आहेत, जनरेटर आणि या जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी काय होणार आहे? तयार होणार आहे. आणि हे काय आहे तर हा त्याचा पोल आहे सपोर्ट करणारा. उंच त्याला एक हाईट असणार आहे. हे जे व्हील आहे विंडमिल आहे किंवा हे जे टर्बाईन आहे ते टर्बाईन विंड टर्बाईन एका हाईटला बसवलं जाणार आहे आणि त्याला सपोर्ट करणारा हा काय असणार आहे? सपोर्टर असणार आहे. मग फ्लो चार्ट ऑफ एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी ऑफ ॲन इलेक्ट्रिक जनरेटर युजिंग विंड एनर्जी कोणते आहेत? पहिलं कायनॅटिक एनर्जी ऑफ विंड. दुसरा ब्लॉक काय काय असणार आहे? कायनॅटिक एनर्जी इन टर्बाईन आणि त्याच्यामुळं इलेक्ट्रिक एनर्जी तयार होणार आहे. विंड टर्बाईन्स विथ कपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट टू अबाउट 7 मेगावॅट आर कमर्शियली अवेलेबल. आता एका विंडमिलपासून किंवा एका विंड टर्बाईनपासून किती एनर्जी मिळवली जाणार आहे? कपॅसिटी त्याची. विंड टर्बाईन विथ कपॅसिटी लेस दॅन 1 किलोवोल्ट 1 किलोवोल्टपेक्षा कमी म्हणजेच किती असणार आहे तर 7 मेगावोल्ट
अबाउट 7 मेगावोल्ट म्हणजे 700 किलो वोल्ट 7000 किलो वोल्ट 1 किलो वोल्टपासून 7000 किलो वोल्टपर्यंत इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याची कपॅसिटी असलेले विंड टर्बाईन्स कमर्शियली यूज केले जातात किंवा ते अवेलेबल आहेत. 1 किलो वोल्टचं असेल किंवा किती 1 किलो वोल्टपासून 7 मेगावोल्ट म्हणजेच 7000 किलो वोल्ट एवढी एनर्जी तयार करणारी कपॅसिटी असलेले विंड टर्बाईन्स अवेलेबल आहेत. डिपेंडिंग ऑन द विंड वेलॉसिटी अवेलेबल इन द साईट ऑफ इन्स्टॉलेशन विंड टर्बाईन विथ स्पेसिफिक कपॅसिटी आर सिलेक्टेड. आता ह्या कोणत्या साईटला ते बसवायचे आहेत, मग तिथे वेलॉसिटी म्हणजे ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ एअर विंड किती असणार आहे आणि त्याप्रमाणे किती एनर्जी तयार करणारे विंड टर्बाईन्स बसवायचे हे ठरवलं जातं. द विंड वेलॉसिटी ॲट स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन मेनी जॉग्राफिकल फॅक्टर्स. आता एखाद्या ठिकाणची विंड एनर्जी ही जॉग्राफिकल फॅक्टर्सवरती डिपेंडंट असणार आहे. मग ह्याच्यामध्ये द विंड वेलॉसिटी इज युजली हाय ऑन सी शोर समुद्रकिनारी जास्त विंड वेलॉसिटी असणार आहे. अँड दॅट एन्व्हिरॉन्मेंट इज अप्रोप्रिएट फॉर इन्स्टॉलेशन ऑफ विंड टर्बाईन्स. आणि तिथे म्हणजे समुद्रकिनार त्याच्याजवळ काय असणार आहे, समुद्रकिनारी विंड वेलॉसिटी ही ग्रेटर असणार आहे, म्हणून ते लोकेशन काय असणार आहे इन्स्टॉलेशनसाठी सुटेबल अप्रोप्रिएट योग्य असणार आहे. विंड एनर्जी इज अ क्लीन एनर्जी सोर्स. हवेवर द विंड वेलॉसिटी नेसेसरी फॉर विंड एनर्जी जनरेशन इज नॉट अवेलेबल एव्हरीवेअर. आता विंड एनर्जी इज अ क्लीन एनर्जी सोर्स. विंड एनर्जीपासून जी पॉवर जनरेट होणार आहे ती कशी असणार आहे, इट इज अ क्लीन एनर्जी सोर्स. तिथं पोल्युशन होणार नाही. पण विंड वेलॉसिटी जी आवश्यक आहे ती विंड एनर्जी प्रत्येक वेळेला म्हणजे सर्व ठिकाणी अवेलेबल असेलच असं नाही. इज नॉट अवेलेबल एव्हरीवेअर. इन दॅट सेन्स द यूज ऑफ विंड एनर्जी इज लिमिटेड. म्हणजे आता सगळ्याच ठिकाणी जी काही मोकळी जागा आपल्याला दिसली की किंवा तिथे आपल्याला विंड मिल्स बसवता येतील असं नाही. तर ते कशावरती डिपेंडंट असणार आहे, विंड वेलॉसिटीवरती डिपेंडंट असणार आहे. आणि जेवढी वेलॉसिटी आवश्यक आहे तेवढी वेलॉसिटी हाय वेलॉसिटी ही सगळीकडेच अवेलेबल असणार नाही. म्हणून विंडमिलचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी हे काय असणार आहे, लिमिटेशन्स येणार आहेत. लिमिटेशन्स आहेत हे विंड एनर्जीचे. कोणतं आहे तर विंड वेलॉसिटी नेसेसरी फॉर विंड एनर्जी जनरेशन इज नॉट अवेलेबल एव्हरीवेअर. हे त्याचं काय आहे लिमिटेशन आहे. आणि इथं तुम्हाला एक विंड टर्बाईन ऑफ डिफरंट कपॅसिटीज दाखवलेले आहेत. मग घराच्यामध्ये किंवा घरामध्ये आपल्याला पाहिजे असेल घरगुती वापरासाठी तर काय करणार आहोत, द ब्लेड ऑफ लेंथ 1.5 मीटर असले 1.5 मीटर त्याच्या ब्लेडची काय असणार आहे लेंथ असलेले विंड टर्बाईन्स यूज केले जाणार आहेत. आणि त्याची कपॅसिटी किती आहे 2 किलो वोल्ट एवढी एनर्जी त्याच्यापासून मिळणार आहे. त्याच्यानंतर आणि मग त्याची जी हाईट असणार आहे ती कशी दिलेली आहे 35 मीटर किंवा 100 फीट एवढी त्याची हाईट असणार आहे. त्याच्यानंतर विंड फार्म्स जे असतात, विंडमिल किंवा विंड फार्म्स बसवलेले असतात, मग त्याच्यामध्ये त्याच्या ब्लेडची लेंथ जी आहे ती किती आहे 50 मीटर्स. ब्लेडची लेंथ 50 मीटर्स आहे. आणखीन त्याची कपॅसिटी जी असते ती 2000 किलो वोल्ट एवढी असणार आहे. आणि त्याची जी हाईट असणार आहे ती सपोर्टची हाईट म्हणजे ती किती उंचीवरती बसवला पाहिजे तर ते 300 फीट किंवा 92 मीटर एवढ्या उंचीवरती ते असणार आहेत. सपोर्ट करणारा हा जो स्टॉक आहे तो तेवढ्या हाईटवरती ते मिल बसवलं जाणार किंवा टर्बाईन बसवलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर आता ही ऑफशोर विंड टर्बाईन्स, ऑफशोर म्हणजे समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या अंतरावरती जे विंडमिल बसवले जाणार आहेत तिथं हाय स्पीड असणार आहे एअरला. आणि तिथले जे विंडमिल्स आहेत तिथं तयार होणारी
एनर्जी ही सर्वात जास्त असणार आहे. आणि त्याचे जे ब्लेड्स आहेत त्या ब्लेड्सची लेंथ किती आहे, लेंथ ऑफ ब्लेड्स 100 मीटर आहे आणि कपॅसिटी किती आहे 6000 to 7000 किलोवोल्ट एवढी एनर्जी. म्हणजे इथं उंची पण त्याची काय आहे जास्त आहे. आणि त्याची उंची जी आहे ते जे व्हील्स टर्बाईनची उंची जी आहे ती किती आहे 500 फीट किंवा 153 मीटर एवढी उंची त्याची येईल असं असणार आहे. मग विंडमिल्स किंवा विंड टर्बाईन्स जे आहेत त्याच्यामध्ये ब्लेड फिरल्यानंतर ब्लेड रोटेट झाल्या टर्बाईन्सचे ब्लेड्स रोटेट झाल्यावरती तिथं गिअरबॉक्स जे जनरेटरला जोडलेले आहेत त्या जनरेटरमधलं मॅग्नेट रोटेट होणार आहे आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाणार आहे. आता द नेक्स्ट दिस इज ॲन इको फ्रेंडली पॉवर जनरेशन प्लांट. विंड टर्बाईन किंवा विंड एनर्जी जी आहे त्याच्यापासून जी पॉवर जनरेट केली जाणार आहे ती इको फ्रेंडली असणार आहे किंवा एन्व्हिरॉन्मेंटल फ्रेंडली असणार आहे. बिकॉज देर इज नो पोल्युशन, एअर पोल्युशन असणार नाही. फक्त थोडे लिमिटेशन्स म्हणजे जी लागणारी विंड वेलॉसिटी आहे, विंड वेलॉसिटी नेसेसरी फॉर विंड एनर्जी जनरेशन इज नॉट अवेलेबल everywhere. This is the limitation. The next part we will see that electric energy generation using solar energy. आता solar energy is the solar energyचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं हा दुसरा लास्ट पार्ट या लेसनमधला बघायचा आहे. आता सोलार एनर्जीचा यूज आपल्याला वी गेट हीट एनर्जी फ्रॉम सोलार एनर्जी. हीट एनर्जी मिळते. मग सोलर एनर्जीचा यूज करून व्हेरियस डिव्हायसेस तुम्हाला माहिती आहेत. सोलर कुकर माहिती आहे, सोलर ड्रायर असेल, सोलर सेल हे तुम्ही आधी बघितलेले आहेत की जे सोलार एनर्जीवरती वर्क होणारे डिव्हाइस. सोलार एनर्जीचं कन्व्हर्शन हीट एनर्जीमध्ये करणारा, सोलार एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणारा फोटोवोल्टाईक सेल हा असणार आहे. आणि याचा यूज मग इन ऑल द अबाव मेथड of electricity generation we have studied, the electric generator is driven by using some source of energy and electricity is generated by making use of the principle of electromagnetic induction. आता याच्या आधीचे जे सगळे सोर्सेस तुम्ही बघितले, पॉवर प्लांट्स बघितले, त्या सगळ्यांमध्ये जनरेटर होतं. जनरेटर विच वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याच्यावरती वर्क होणारं त्या प्रिन्सिपलचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केलेली होती. पण सोलार एनर्जीमध्ये however electrical energy can be generated directly from solar radiations without using generator and without using the principle of electromagnetic induction. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा यूज न करता सोलर एनर्जीपासून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करता येते. दिस हॅपन्स इन सोलार फोटोवोल्टाईक सेल. सोलार फोटोवोल्टाईक सेल याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर सोलार एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस्ड विदाउट यूजिंग द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. किंवा सोलार फोटोवोल्टाईक सेल कन्व्हर्ट्स सोलार एनर्जी डायरेक्टली इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि अजूनही दुसरी मेथड पण आहे. सोलार रेडिएशनचा यूज करून काय केली जाणार आहे थर्मल म्हणजे सोलार एनर्जीचा दुसरी एक मेथड आहे अजूनही सोलार एनर्जीपासून इलेक्ट्रिसिटी मिळवण्याचा. आणि तो कोणता आहे तर द एनर्जी इन सोलार रेडिएशन इज कन्व्हर्टेड इंटू थर्मल एनर्जी फर्स्ट, देन द टर्बाइन्स then the turbines generator system is driven using the thermal energy of generate electricity. म्हणजे सोलार एनर्जीपासून जी इलेक्ट्रिसिटी मिळवली जाते त्याच्यामध्ये दोन टाईप्स येतात आणि ते एक आहे फोटोवोल्टाईक सेल आणि फोटोवोल्टाईक सेलमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा त्या प्रिन्सिपलचा यूज केला जात नाही. आणि दुसरी जी मेथड आहे त्याच्यामध्ये सोलार रेडिएशन्सचा यूज करून थर्मल एनर्जी क्रिएट केली जाते आणि त्याच्यानंतर त्या थर्मल एनर्जीचा यूज करून जनरेटर्स
ड्राईव्ह केले जातात, म्हणजे टर्बाईन्स, म्हणजे तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा यूज केला जाणार आहे. जी सेकंड मेथड आहे, सोलार रेडिएशनचा यूज करून, थर्मल एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिक एनर्जी तयार केली जाते, तिथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन यूज केलं जातं. आणि पहिला जो मेथड आहे सोलार फोटोव्होल्टाईक सेल, याच्यामध्ये डायरेक्ट इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केली जाणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं बघूया, द सोलार फोटोव्होल्टाईक सेल. द सोलार फोटोव्होल्टाईक सेल कन्व्हर्ट्स द सोलार एनर्जी डायरेक्टली into electrical energy. This is called solar photovoltaic effect. The solar photovoltaic cell converts the solar radiations energy directly into electrical energy. आणि त्याला काय म्हटले, सोलार फोटोव्होल्टाईक इफेक्ट. The electrical energy generated through this energy transformation process is DC in nature. म्हणजे ह्याच्यामध्ये DC करंट आपल्याला मिळणार आहे. दीज सोलार सेल्स आर मेड ऑफ अ स्पेशल टाईप ऑफ मटेरियल कॉल्ड सेमीकंडक्टर्स. आता सोलार सेल हे तुम्ही याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये पण बघितलेलं असेल. सोलार सेल्समध्ये कोणता एलिमेंट यूज केला जातो, तर त्याच्यामध्ये सिलिकॉन हा यूज केला जातो. आणि सिलिकॉन हा काय आहे, सेमीकंडक्टर आहे. अ सिलिकॉन सोलार सेल of dimension 1 centimeter square generates current about 30 milliampere. आता सिलिकॉनचा जर आपण एक सेल घेतला आणि किती आहे त्याचं सरफेस एरिया, डायमेन्शन किती आहे, 1 सेंटीमीटर स्क्वेअर. 1 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा सिलिकॉनचा सरफेस घेतला तर याच्यापासून किती मिळणार आहे, किती इलेक्ट्रिक करंट जनरेट होणार आहे. इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड अबाउट 30 मिलीॲम्पियर. 30 मिलीॲम्पियर एवढा होणार आहे. अँड द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अबाउट 0.5 वोल्ट. तयार होणारा करंट हा किती असणार आहे, 30 मिलीॲम्पियर. आणखीन पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, 0.5 वोल्ट एवढं तयार होणार आहे. दस अ सिलिकॉन सोलार सेल ऑफ डायमेन्शन 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आता 1 सेंटीमीटर स्क्वेअर त्याचं जर सरफेस असेल तर 30 मिलीॲम्पियर करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स किती येतो, 0.5 वोल्ट. आता याचा सरफेस आपण एरिया वाढवला, सिलिकॉन सेलचा सरफेस एरिया वाढवला, म्हणजे त्याची डायमेन्शन किती घेतलेली आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर जर घेतली तर वी विल गेट अबाउट 3 ॲम्पियर करंट. 3 ॲम्पियर करंट तिथं मिळणार आहे. आणखीन त्याचं पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो पोटेन्शियल डिफरन्स अँड 3 ॲम्पियर करंट अँड 0.5 वोल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स तिथं मिळणार आहे. आता इथं तुम्हाला कन्व्हर्शन दाखवलं आहे बघा. 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल सरफेस सिलिकॉन सोलार सेलचा तर त्याच्यापासून 30 मिलीॲम्पियर मिळतो करंट. आणि त्याला जर आपण 100 मल्टिप्लाय केलं तर किती मिळणार आहे, 3000 मिलीॲम्पियर, म्हणजेच 3 ॲम्पियर करंट मिळणार आहे. रिमेंबर दॅट द पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फॉर अ सोलार सेल इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एरिया. मग एरिया कितीही असला तरी त्याचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो इंडिपेंडंट असतो, तो एरियावरती डिपेंडंट नसतो. मग ह्याच्यामध्ये डायग्रॅम तुम्हाला दाखवली आहे. एनर्जी इन सनलाईट इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिक एनर्जी. आणि कोणती इलेक्ट्रिक एनर्जी मिळणार आहे तिथं, DC इलेक्ट्रिक पॉवर जनरेट होणार आहे. आणि कन्व्हर्शन हे कुणामुळे होणार आहे, फोटोव्होल्टाईक. त्याला म्हटलेलं आहे फोटोव्होल्टाईक इफेक्ट किंवा फोटोव्होल्टाईक सिलिकॉन सोलार सेल त्याचा यूज केला जाणार आहे. सोलर सेल्स फोटोव्होल्टाईक इफेक्ट त्याला म्हटलेलं आहे. मग आता एका सेल 1 सेंटीमीटर स्क्वेअर जर डायमेन्शन असेल तर किती ॲम्पियर करंट मिळणार आहे, तर 30 ॲम्पियर करंट आहे. आता हे का लक्षात ठेवायचं आहे, तर इथं तुम्हाला त्याच्यावरनं एक्झाम्पल्स आहेत. मग ते सिरीजमध्ये जोडले असतील, पॅरललमध्ये जोडलेले असतील तर त्याचं टोटल करंट किती असेल, पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, असा क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात एक्झाम्समध्ये. म्हणून त्याच्यासाठी लक्षात ठेवायचे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर सोलार सेल असेल तर 3 ॲम्पियर करंट तयार होणार आहे. आणि मग आता ते सेल्स जे आहेत 1 सेंटीमीटरचे डायमेन्शन असलेले सोलार सेल्स, मग ते जोडलेले कसे आहेत, सिरीजमध्ये जोडलेत का पॅरललमध्ये जोडलेत, त्याच्यावरून का त्याचं पॅनल तयार केलेलं आहे,
किंवा ह्याला अरे मेथड म्हटलेलं आहे, त्याला रोज आणखीन कॉलम्स असणार आहेत. मग त्यावेळेला किती इलेक्ट्रिक्स एनर्जी, करंट तयार किती होतो, पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग त्याच्यासाठी बघा, इफ टू सोलार सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज ॲज शोन इन फिगर, सी दिस, इन दिस फिगर टू सोलार सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. आता या सेलपासून आणि हा सेल, हे दोन सेल्स दे आर कनेक्टेड इन सिरीज. द पोटेन्शियल डिफरन्स ऑप्टेंड फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज ॲडिशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस ऑफ इंडिव्हिज्युअल सोलार सेल्स. आता या दोघांच्या, या दोन्हीही पॉईंट्सच्या अक्रॉस सपोज दिस पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दीज टू पॉईंट्स, ते काय असणार आहे, ॲडिशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सेल 1 अँड सेल 2. सेल 1चा पोटेन्शियल डिफरन्स V1, सेल 2चा पोटेन्शियल डिफरन्स V2 असेल, तर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द सिरीज कॉम्बिनेशन इज V1 प्लस V2. ते काय असणार आहे, V1 प्लस V2 असणार आहे. दस इथं पोटेन्शियल डिफरन्स काय केला जाणार आहे, इन्क्रीज केला जाणार आहे, ॲडिशन होणार आहे. हावेवर द करंट जनरेटेड फ्रॉम धिस कॉम्बिनेशन इज इक्वल टू द करंट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल सेल. आता ह्याच्यामधून करंट किती तयार होणार आहे, तर तो करंट जो सेल 1मध्ये तयार होणार आहे तेवढाच सेल 2मध्ये, म्हणजे I इज इक्वल टू I1 प्लस I2. जर त्याचं डायमेन्शन 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर किती करंट तयार होणार आहे, 30 मिली ॲम्पियर एवढा करंट तयार होणार आहे. आता however the current generated from this combination is equal to the current from an individual cell. It means that when solar cells are connected in series, current from individual cells are not added. ज्या वेळेला सोलार सेल्स हे कसे जोडलेले आहेत, सिरीजमध्ये जोडलेले असतात, त्यावेळेस करंट इन द इंडिव्हिज्युअल सेल्स आर नॉट ॲडेड. पण त्यांचं काय कशाची ॲडिशन होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स ऑप्टेंड जो असणार आहे तो ॲडिशन असणार आहे दोघांचा, पण इलेक्ट्रिक करंटची ॲडिशन होणार नाही. सिमिलरली शोन इन फिगर 5.24 याच्यामध्ये द टू सोलर सेल्स आर कनेक्टेड इन विच मेथड, पॅरलल मेथड दे आर कनेक्टेड. द करंट जनरेटेड, आता इथं ज्या वेळेला जो करंट जनरेट होणार आहे, द करंट जनरेटेड फ्रॉम धिस कॉम्बिनेशन इज द समेशन ऑफ. आता पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये ज्या वेळेला सोलर सेल्स जोडलेले असतात त्यावेळेस करंट जनरेटेड इन धिस कॉम्बिनेशन इज द सम ऑफ करंट्स फ्रॉम ॲन इंडिव्हिज्युअल सोलर सेल. समेशन म्हणजेच सम, ॲडिशन होणं, ॲड होणार आहेत तिथं. However, the potential difference obtained from this combination is same as the potential difference obtained from individual cell. आता इथं potential difference काय राहणार आहे, सेम राहणार आहे दोघांचा, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. मग इथं आयची व्हॅल्यू काय असणार आहे, I इज इक्वल टू करंट पासिंग, करंट जो जनरेट होणार आहे दोन सेल्समुळं तो काय असणार आहे, I1 प्लस I2. आणि दोघांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स जर बघितलं तर ते सेम असणार आहे, V इज इक्वल टू V1 प्लस V2. Thus, if two solar cells are connected in parallel, potential difference from the two cells are not added. करंटची ॲडिशन होणार आहे पण पोटेन्शियल डिफरन्सची ॲडिशन होणार नाही. इन दिस वे, by connecting many solar cells in series and in parallel, solar panels generating required current and potential differences are made. आता आपल्याला किती करंट पाहिजे तयार करायचं आहे, किती पोटेन्शियल डिफरन्स हवं आहे, हे याच्यावरून आपल्याला किंवा किती आउटपुट हवं आहे त्याप्रमाणे सोलर सेल्स हे सिरीज आणि पॅरललमध्ये जॉईन करून त्यांचे पॅनल्स तयार केले जातात आणि त्याच्यापासून रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ करंट मिळवता येणार आहे. आता इथं तुम्हाला एक डायग्राम दाखवली आहे 5.25. याच्यामध्ये सोलर पॅनल, हा एक सोलर पॅनल आहे आणि त्याच्यामध्ये टोटल आता किती रोज दिसतात तुम्हाला, 1 2 3 4 रोज आहेत आणि एका रोमध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. एका रोमध्ये 9 सेल्स आहेत आणि असे टोटल सोलार सेल्स किती आहेत, इथे 36 सोलार सेल्स आहेत. पण ते जोडलेले कसे आहेत, तर याच्यामध्ये हे बघा, हे जोडलेले जे आहेत हे कसे जोडलेले आहेत सगळे, तर दे आर कनेक्टेड इन, बघा, सिरीज. दिस इज पॉझिटिव्ह टर्म, एक
हे हे कसे जोडलेत बघा. ह्या जर तुम्ही कनेक्शन बघितलं तर तुम्हाला हे सगळे सिरीजमध्ये जोडलेले दिसतात. ऑल दीज 36 सेल्स आर कनेक्टेड इन सिरीजमध्ये जोडलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल, इफ 36 सोलर सेल्स ईच ऑफ साईज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आता इथं साईज जो आहे सोलार सेलचा तो किती आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. एवढा सरफेस एरिया असलेला सोलार सेल आर कनेक्टेड इन सिरीज इन अ सोलर पॅनल. इट विल गिव्ह पोटेन्शियल डिफरन्स ऑफ. आता त्याचा पोटेन्शियल डिफरन्स सिरीजमध्ये असेल तर पोटेन्शियल डिफरन्स काय होत असतो, ॲड होत असतो. इथं किती आहेत सोलार सेल्स, 36 आहेत. एकापासून किती तयार होत असतो, तर एकापासून आपल्याला 0.5 मिळत असतो. एकापासून किती मिळतो आपल्याला, 0.5. आणखीन त्या 0.5ला जी जनरेट होणार आहे 0.5 एवढी एका सेलपासून पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो. आणि असे किती जोडलेले आहेत सेल्स, 36 सेल्सचा किती येणार आहे मग, 6 5 जा 5 6 जा 30, 6 5 3 जा 15 + 3 18. डेसिमल पॉईंट दिला तर टोटल पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला किती येणार आहे, 18 वोल्ट. किती येणार आहे, 18 वोल्ट. द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 वोल्ट तयार होणार आहे. आणि आता करंट जो आहे तो आता करंट ज्या वेळेला सिरीजमध्ये जोडलेले असतात त्यावेळेस करंट चेंज होतो का, तर करंट थ्रू एव्हरी सोलर सेल काय राहणार आहे, सेम राहणार आहे. आणि तो किती असणार आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर असल्यावरती हाऊ मच करंट इज जनरेटेड, 3 अँपियर करंट इज जनरेटेड. जे तुम्हाला इथं दिलेलं आहे, आधी सांगितलेलं आहे. 1 सेंटीमीटर स्क्वेअर सरफेस एरिया असेल तर करंट 30 मिली ॲम्पियर आणि पोटेन्शियल डिफरन्स 0.5 ॲम्पियर असणार आहे. मग आणि 100 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर करंट किती असणार आहे, 3 ॲम्पियर. तिथंसुद्धा तयार होणारं पोटेन्शियल डिफरन्स हे काय असणार आहे, 0.5 वोल्टच असणार आहे. म्हणजे सरफेस वाढवला, सरफेस एरिया डायमेन्शन इन्क्रीज झालं तर पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज होणार नाही. करंटची व्हॅल्यू इन्क्रीज होते, पोटेन्शियल डिफरन्स तोच राहत असतो. म्हणून आपण 0.5ला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करताना 0.5ला कशानं मल्टिप्लाय केलेलं आहे, 36नं मल्टिप्लाय केलं. आणि आता म्हणजे जर हे सेल्स कसे जोडलेले आहेत, 36 सोलार सेल्स आर कनेक्टेड इन सिरीजमध्ये जोडलेले आहेत. आणि ते 36 सोलार सेल्स त्याचा साईज किती आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा साईज आहे. आणि त्याच्यामुळं तयार होणारं पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते किती असणार आहे, 18 वोल्ट. आणि करंट किती जनरेट होणार आहे, 3 ॲम्पियर. मेनी सच पॅनल्स आर कनेक्टेड टुगेदर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल. लार्ज स्केलसाठी इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची असेल तर असे अनेक पॅनल्स दे आर कनेक्टेड टुगेदर. आणखीन लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी इज जनरेटेड. अ गुड सोलार सेल कॅन हॅव अ इफिशियन्सी of around 15%. It means that if a solar panel receives power of 100 watt, if a solar cell receives a power of 100 watt from solar radiation, the electrical power output from the panel will be 15 watt. म्हणजे आता गुड सोलार सेल जो आहे त्या गुड सोलार सेलची इफिशियन्सी ही किती असते, 15%. म्हणजे काय, जर त्याला मिळणारं सोलार रेडिएशन हे 100 वॅटचं असेल, इफ द पॉवर रिसिव्ड फ्रॉम सोलार रॅडिएशन ही जर पॉवर 100 वॅट असेल, रिसीव झालेली सोलार एनर्जीपासून मिळालेली पॉवर ही 100 वॅट असेल, तर इलेक्ट्रिक पॉवर त्याच्यापासून जी जनरेट होते ती किती होते, 15 वॅट. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, अ गुड सोलार सेल. त्याची इफिशियन्सी किती असते, ॲट अबाउट 15%. Many solar cells are connected in series and in parallel to generate required current and potential difference. Many solar panels are connected in series and in parallel to generate required current and potential difference as shown in figure 5.26. आता ह्याच्यामध्ये या डायग्राममध्ये बघा, we can see the different panels. Solar cell is a basic unit in solar electric plant. सोलार इलेक्ट्रिक प्लांटमध्ये बेसिक युनिट कोण असणार आहे, सोलर सेल. आता असे सोलर सेल्स
काय केले जाणार आहेत, सिरीजमध्ये जोडले जातील. मेनी सोलर सेल्स कम्स टुगेदर टू फॉर्म अ सोलर पॅनल. सोलर सेल्स एकत्र जॉईन टुगेदर जोडले जाणार आहेत. आणखीन दे come together to form a solar panel. Many solar panels connected in series form a solar string. आता इथे तुम्हाला हे दाखवलेलं आहे. सोलर हे जे आहेत सिरीजमध्ये जोडलेले मॉड्यूल्स, सेल्स इन सिरीज, ते असे अनेक मॉड्यूल्स कसे जोडलेले आहेत, सिरीजमध्ये जोडलेले आहेत. आणि त्याच्यापासून काय होणार आहे, टू फॉर्म अ सोलर स्ट्रिंग अँड मेनी सोलर स्ट्रिंग्स. आता असे इथे एक सोलर स्ट्रिंग आहे, इथं बघा हे एक सोलर स्ट्रिंग, हे दुसरं सोलर स्ट्रिंग, असे मेनी सोलर स्ट्रिंग्स कनेक्टेड इन पॅरलल फॉर्म्स अ सोलर अरे. त्याला ते पॅरललमध्ये जोडायचे. सोलर स्ट्रिंग्स आर कनेक्टेड इन पॅरलल टू फॉर्म अ सोलर अरे. अरे म्हणजे काय, अरेंजमेंट इन रोज अँड कॉलम. रोज आणखीन कॉलम्स असतात, त्यांना काय म्हटलं आहे, अरे. ॲज वी नो अबाउट ॲज वी कॅन ऑप्टेन as much electrical power as needed, they are used in applications which need marginal power. मग त्याची किती पॉवर लागणार आहे त्याच्यापासून असे पॅनल्स तयार केले जातात. आणखीन मार्जिनल पॉवर टू पॉवर स्टेशन फॉर मेगावोल्ट कॅपॅसिटी. मग सोलर पॉवर प्लांट्स जे आहेत, फोटोवोल्टाईक सेल्स, त्याच्यापासून मिळणारी एनर्जी मेगावोल्टच्या कॅपॅसिटीमध्ये असणार आहे. मग तिथे काय यूज केलं जाणार आहे, तर सोलर सेल्स जे आहेत, हा काय असणार आहे, बेसिक युनिट ऑफ सोलर इलेक्ट्रिक प्लांट. सोलर इलेक्ट्रिक प्लांटचा बेसिक युनिट काय आहे, सोलर सेल. अनेक सोलर सेल्स कसे जोडले जाणार आहेत, मेनी सोलर सेल्स कम्स टुगेदर टू फॉर्म, दे आर कनेक्टेड इन सिरीज. ते सिरीजमध्ये जोडले जाणार आहेत आणि एक पॅनल तयार होणार आहे. मग पॅनलमध्ये सोलर सेल्स हे सिरीजमध्ये जोडले जातात आणि त्याच्यापासून काय बनणार आहे, त्या सोलर स्ट्रिंग तयार होणार आहेत आणि अनेक सोलर स्ट्रिंग्स जोडले जाणार आहेत पॅरललमध्ये. आणखीन त्याच्यापासून काय केलं जाणार आहे, एक पॉवर स्टेशनमध्ये, सोलर इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये ते यूज केले जाणार आहेत आणि मेगावोल्ट एनर्जी पॉवर जी आहे ती मेगावोल्ट कपॅसिटीची मिळवली जाणार आहे. हे झालं सोलार एनर्जी. आणि ही कशाचा यूज करून मिळणार आहे, फोटोवोल्टाईक सेल. सोलार सेल टू सोलर ॲरे. सोलर ॲरे तयार होणार आहे आणि सोलर ॲरेपासून काय मिळणार आहे, आपल्याला एनर्जी मिळवता येणार आहे. आता याच्यामध्ये द पॉवर अवेलेबल फ्रॉम सोलार सेल इज DC. सोलार सेलमधून मिळणारी जी पॉवर आहे ती कशी असणार आहे, DC असणार आहे. सो इन ॲप्लिकेशन्स विच नीड DC पॉवर. आता जे ॲप्लिकेशन्स आहेत जिथं DC एनर्जी आपल्याला लागणार आहे ते रन होण्यासाठी, त्याच्यासाठी त्या एनर्जीचा यूज केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक लाईट्स बेस्ड ऑन लाईट इमिटिंग डायोड. इलेक्ट्रिकल लाईट्स based on light emitting diodes, the energy can be directly used. However, since the energy from solar cell is available only in presence of sunlight, the energy has to be stored in battery for the use at later time. एनर्जी जी आहे ती काय केली जाणार आहे, जी तयार झालेली एनर्जी किंवा सोलार सेलमध्ये जी एनर्जी जनरेट होणार आहे ती केव्हा होणार आहे, ओनली वेन द सनलाईट इज अवेलेबल. सनलाईट अवेलेबल असताना सोलार सेलमध्ये एनर्जी तयार केली जाणार आहे आणि ती एनर्जी बॅटरीजमध्ये स्टोअर करून ठेवली जाणार आहे आणि दॅट विल बी यूज लेटर. हावेवर मोस्ट ऑफ द इक्विपमेंट्स इन डोमेस्टिक ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल यूज रन ऑन AC पॉवर. In such case, the DC solar power must be converted into AC power using an electronic device called inverter. आता जे डिव्हायसेस, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत
ते मोस्टली इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जे आहेत डोमेस्टिक यूजमध्ये असलेले किंवा इंडस्ट्रीमध्ये यूज असलेले ते ए सी पॉवरवरती रन होणारे असतात. मग सोलार पॅनलपासून आपल्याला कोणती मिळते इलेक्ट्रिकल एनर्जी? डी सी मिळत असते. मग त्या डी सी सोलर पॉवरचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं जातं? डी सी पॉवरचं कन्व्हर्शन ए सी पॉवरमध्ये करावं लागतं आणि मग ती यूज होणार आहे. आणि ते करणारं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कोणतं आहे? इन्व्हर्टर. इन्व्हर्टर काय करणार आहे? कन्व्हर्ट्स डी सी पॉवर टू ए सी पॉवर मध्ये केलं जाणार आहे आणि मग ती एनर्जी यूज केली जाणार आहे. मग कन्व्हर्शन ऑफ एनर्जी जनरेटेड बाय सेल टू ए सी फ्रॉम फॉर्म बाय यूजिंग इन्व्हर्टर. मग सोलार सेलमधली एनर्जी बॅटरीमध्ये स्टोअर केली जाणार आहे. ती इन्व्हर्टरमधून पुन्हा त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं जाणार आहे? डी सी पॉवरमध्ये केलं जाणार आहे. सोलार सेलमधून मिळणारी पॉवर ही डी सी असणार आहे. बॅटरीमध्ये ती केमिकल फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे आणि त्या डी सी फॉर्मचं कन्व्हर्शन ए सी पॉवरमध्ये करण्यासाठी इन्व्हर्टर असणार आहे. आणि मग इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस इक्विपमेंट्स जे आहेत व्हॅरियस ते ए सी पॉवरवरती वर्क होणार आहेत. मग इथं तुम्हाला एक स्केमॅटिक ऑफ सोलर फोटोव्होल्टाईक स्टेशन दाखवलेलं आहे. दीज आर सोलर arrays here solar arrays are shown. they are connected. आणखीन ते सोलर ॲरेज काय करणार आहेत? सन एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणार आहेत. आणखीन इथं इन्व्हर्टर असणार आहे विच कन्व्हर्ट्स डी सी इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू ए सी आणि मग हे पॉवर ग्रिड्सला जाणार आहे आणि मग त्याचा यूज होणार आहे. हे आता we have seen that many solar panels can be connected together to generate whatever energy we need as shown in the figure. The DC power generated from this panel is first converted into AC power. A transformer transforms the voltage and current levels to the generated power and then it is fed into the electricity distribution network. म्हणजे जी काय तयार झालेली एनर्जी आहे ती डी सी असणार आहे. त्याचं कन्व्हर्शन ए सी पॉवरमध्ये केलं जातं. पुन्हा ट्रान्सफॉर्मर्स असतात. त्याचं करंट लेवल आणि व्होल्टेज लेवल ही युजेबल आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म केली जाते आणि मग ती इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये फीड केली जाते. हे झालं स्केमॅटिक डायग्रॅम ऑफ सोलर फोटोव्होल्टाईक पॉवर स्टेशनचं. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी इथं अजूनही एक आता याचे काय आहेत ॲडव्हान्टेजेस? इन धिस वे इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड विदाउट एनी फ्युएल कंबशन अँड सो विदाउट एनी एअर पोल्युशन. हवेवर सिन्स द एनर्जी इज जनरेटेड युजिंग सोलार रेडिएशन सोलार सेल्स कॅन जनरेट इलेक्ट्रिसिटी ड्युरिंग डे टाईम ओनली. आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर नो एअर पोल्युशन, फ्युएलचं कंबशन नाही, सो देर इज नो एअर पोल्युशन. बट देर आर लिमिटेशन्स. आणि कोणते लिमिटेशन्स आहेत? एनर्जी इज जनरेटेड युजिंग सोलार रेडिएशन सोलार सेल्स कॅन जनरेट इलेक्ट्रिसिटी ड्युरिंग डे टाईम तेवढीच तयार होणार आहे. इट इज जनरेटेड ड्युरिंग डे टाईम. आता दरवेळेला जो काही सोलार रेडिएशन्स आहेत ते कॉन्स्टंट असणार नाहीत, तर इट चेंजेस बाय वेदर कंडिशन्स कसे असतील त्याप्रमाणे त्या प्लेसचे सोलार रेडिएशन्सचा अमाऊंट चेंज होतं. आणखीन त्याच्यामुळं ते काय आहेत थोडेफार लिमिटेशन्स आहेत त्याचे. आता गॅदर्स इन्फॉर्मेशन, तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला सांगितली आहे की फोटोव्होल्टाईक पॉवर जनरेटिंग प्लांट्स आणि त्यांची कपॅसिटी इंडियामध्ये किती आहे काय हे तुम्ही तुमच्या स्टडीसाठी करायचं आहे. त्याच्यानंतर सोलार एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा दुसरी मेथड म्हणजे सोलर थर्मल पॉवर प्लांट. आणि इन सोलर थर्मल पॉवर प्लांट काय होणार आहे? सोलार एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू थर्मल एनर्जी. दिस थर्मल एनर्जी इज युज्ड टू कन्व्हर्ट वॉटर इंटू स्टीम आणि मग ती स्टीम एनर्जी ड्राईव्स द टर्बाइन्स and turbines then runs the generator and electricity is generated. We have seen
that thermal energy generated from coal and nuclear fuel can be used to generate electricity. Thermal energy can be also be generated from solar radiations. आता थर्मल एनर्जी जी आहे ती कोलपासून तयार केली, न्यूक्लिअर फ्युएलपासून तयार केली त्या 2 पॉवर प्लांट्समध्ये. तसंच आपल्याला थर्मल एनर्जी सोलार रेडिएशनचा यूज करून सुद्धा तयार करता येते फ्रॉम सोलार रेडिएशन्स अँड कॅन बी यूज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन. डिफरंट स्टेजेस इन सच सोलर थर्मल पॉवर प्लांट्स कोणते आहेत? पहिलं आहे कनेक्टर्स फॉर कलेक्टिंग सनलाईट. पहिल्यांदा कनेक्टर्स असणार आहेत, सनलाईट कलेक्ट करणारे. त्याच्यानंतर ॲब्सॉर्बर फॉर ॲब्सॉर्बिंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. हे कॉन्सन्ट्रेटर्स आहेत, सनलाईट कलेक्ट करणारे कॉन्सन्ट्रेटर्स. म्हणजे तिथं लेन्स असणार, मिरर्स यूज केले जाणार आहेत. सनलाईट कॉन्सन्ट्रेट करायचे पहिल्यांदा, ते कलेक्ट करणारं ती स्टेज असणार आहे. त्याच्यानंतर ॲब्सॉर्बर्स जे असणार आहेत ते काय करणार आहेत? त्या कॉन्सन्ट्रेटेड सनलाईटचं ॲब्सॉर्बिंग करणार आहेत आणि मग त्या हीटपासून वॉटरचं कन्व्हर्शन स्टीम म्हणजे स्टीम टर्बाईन, इलेक्ट्रिक जनरेटर आणि नंतर काय असणार आहे स्टेज? इलेक्ट्रिसिटी. सो हिअर अ स्केमॅटिक डायग्राम फॉर सोलर पॉवर थर्मल पॉवर प्लांट इज शोन हिअर. आता ॲज शोन इन फिगर 5.30. आता ह्याच्यामध्ये ही एक फिगर आहे आणि ही एक फिगर आहे. आता मेनी रिफ्लेक्टर्स. आता इथं तुम्हाला एक रिफ्लेक्टर दाखवलेलं आहे. दिस इज वन रिफ्लेक्टर, फ्लो ऑफ हॉट वॉटर. वन रिफ्लेक्टर आहे आणि या रिफ्लेक्टरवरती काय होणार आहे? सोलार रेडिएशन्स येणार आहेत आणि ते रिफ्लेक्ट होणार आहेत. मग सोलार रेडिएशन्स या रिफ्लेक्टरवर आल्यावरती त्याच्यावरून जी काही वॉटर पाईपलाईनमधून वॉटर फ्लो होणार आहे त्या वॉटर ती हीट ॲब्सॉर्ब करणार आहे. आणखीन त्या वॉटरचं कन्व्हर्शन स्टीममध्ये होणार आहे. म्हणजे हीट ॲब्सॉर्बर असणार आहे. ते हॉट वॉटर काय करणार आहे? जे काय वॉटर या पाईपमधून फ्लो होतं त्या वॉटरचं कन्व्हर्शन या सोलार रेडिएशनमुळं इन्क्रीज होणार आहे टेम्परेचर आणि इट इज कन्व्हर्टेड इन टू स्टीम. मेनी रिफ्लेक्टर्स रिफ्लेक्ट अँड कॉन्सन्ट्रेट सोलार रेडिएशन्स ऑन ॲब्सॉर्बर्स. आता हे काय आहेत? रिफ्लेक्टर्स आहेत. ते काय करणार आहेत? हीट एनर्जी, सनची येणारी रॅडिएशन्स जी आहेत ते रॅडिएशन्स कॉन्सन्ट्रेट करणार आहेत. आणखीन सोलार रेडिएशन ॲब्सॉर्ब केले जाणार आहेत. देअर सोलार एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू सोलार एनर्जी, जी काही सोलर एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे? इज कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी. युझिंग धिस हीट एनर्जी स्टीम इज जनरेटेड टू ड्राईव्ह द टर्बाईन्स अँड जनरेटर. आता इथं तुम्हाला एक पॅनल सोलर थर्मल पॉवर प्लांट दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये हा एक रिफ्लेक्टर नाही तर मेनी रिफ्लेक्टर्स इथं दाखवलेले आहेत. मेनी रिफ्लेक्टर्स आहेत आणि ते काय करणार आहेत? रिफ्लेक्ट अँड कॉन्सन्ट्रेट सोलार रेडिएशन. रिफ्लेक्ट अँड कॉन्सन्ट्रेट्स द सोलार रेडिएशन ऑन ॲब्सॉर्बर्स जे आहेत त्याच्यावरती ती एनर्जी सोलार रेडिएशन सोलार एनर्जी ही ॲब्सॉर्ब करणार आहेत आणि जे काही पाईपमधून वॉटर फ्लो होतं त्या वॉटरचं कन्व्हर्शन त्या हीट एनर्जीमुळं स्टीममध्ये होणार आहे आणि ती स्टीम कुठे जाणार आहे? स्टीम टर्बाईन त्याच्यामुळे रोटेट होणार आहेत आणि जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाणार आहे. पुन्हा ती स्टीम कशामध्ये येणार आहे? कंडेन्सरमध्ये येणार आहे. त्या कंडेन्सरमध्ये कूलिंग प्रोसेस होणार आहे त्याची आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याचं जे काही वॉटर तयार झाले ते वॉटर पंपिंगनं कुठं जाणार आहे? रिफ्लेक्टर्सवरती जाणार आहे. ते फ्लो होणार आहे रिफ्लेक्टर्समधून आणि पुन्हा तिथं सोलार एनर्जीच्या रॅडिएशन्स हीट जी थर्मल एनर्जी तयार होते त्याच्यामुळं त्या स्टीमचं कन्व्हर्शन वॉटरचं कन्व्हर्शन स्टीममध्ये होणार आहे आणि ती स्टीम पुन्हा स्टीम टर्बाईनकडं नेली जाणार आहे आणि मग इथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. आता इथं इलेक्ट्रिसिटी ही जनरेट कशामुळे होते? टर्बाईन्समुळे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे म्हणून इथं जी पॉवर तयार होते ती कशी असणार आहे? AC पॉवर तयार होणार आहे. म्हणून इथं इन्व्हर्टर लागणार नाहीत. तीच पुन्हा पॉवर ग्रीडकडे जाऊन ट्रान्समिट केली जाणार आहे. मग बाय युझिंग सोलार एनर्जी 2 टाईप्स वी गेट DC पॉवर
by using photovoltaic cells, आणि we also get AC power from thermal सोलर थर्मल पॉवर प्लांट. आणि सोलर थर्मल पॉवर प्लांट्समध्ये रिफ्लेक्टर्स असणार आहेत. ते रिफ्लेक्टर्स काय करणार आहेत, यालाच म्हटलेलं आहे कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाईट कलेक्ट करणार आहेत. त्याच्यामुळं तिथली हीट रेडिएशन्स इन्क्रीज होणार आहे. हीट इन्क्रीज झाल्यामुळं टेम्परेचर त्याच्यामुळं वॉटरचं कन्व्हर्शन स्टीममध्ये केलं जाणार आहे. आता एनर्जी सोर्सेस यूज फॉर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन इन वर्ल्ड. आता एनर्जी सोर्स तयार करण्यासाठी म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करण्यासाठी कोणते कोणते एनर्जी सोर्सेस यूज केले जातात वर्ल्डमध्ये ते इथं दिलेले आहेत. आणखीन कोल हा सोर्स, नॅचरल गॅस, हायड्रो इलेक्ट्रिसिटी, न्यूक्लिअर एनर्जीचा यूज, पेट्रोलियमचा यूज, रिन्युएबल सोर्सेस. मग रिन्युएबल सोर्सेस कोणते आहेत, विंड, सोलार, त्यांचा यूज करून मग वर्ल्डमध्ये एवढे पर्सेंट यूज केले जातात. कोल 41%, नॅचरल गॅस 22% वरती ते यूज करून पॉवर प्लांट्स आहेत वर्ल्डमध्ये. त्यांचा पर्सेंटेज इथं दिले आहेत आणि आपल्या भारतामध्ये पण दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कोलचा यूज 60% होतो, नॅचरल गॅसचा 8%, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर 14% आहे, न्यूक्लिअर एनर्जी 2% आहे, पेट्रोलियम 0.3% आहे, रिन्युएबल सोर्सेस विंड, सोलारचा यूज करून 15.5% यूज केला जातो. मग आता ह्या लेसनवरती तुम्हाला ही डायग्रॅम दिली जाईल. त्याच्यामध्ये हे रिफ्लेक्टर्स जे आहेत त्यांचा यूज काय आहे ते विचारलं जाईल. मग त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, सोलार रेडिएशन्स कॉन्सन्ट्रेट केले जाणार आहेत. आणखीन ॲब्सॉर्बर्स हीट एनर्जी किंवा सोलार रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करून हॉट वॉटरचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं जाणार आहे, स्टीममध्ये केलं जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डायग्रॅम्स देऊन क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा फ्लोचार्ट दिले जातात आणि ते कंप्लीट करा म्हणून असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर ही जी डायग्रॅम आहे ती डायग्रॅम तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. ही जी एनर्जी आहे ही कोणत्या फॉर्मची आहे, काय नाव आहे या रिॲक्शनला, तर रिॲक्शनला नेम काय आहे, न्यूक्लिअर फिजन हे रिॲक्शन आहे. आणि जर ती कंट्रोल्ड चेन रिॲक्शन आहे, ती कंट्रोल्ड चेन रिॲक्शनचा यूज पॉवर प्लांट थर्मल किंवा ॲटॉमिक पॉवर प्लांट्समध्ये जी चेन रिॲक्शन असणार आहे ती कशी असणार आहे, कंट्रोल्ड चेन रिॲक्शन. मग तिचा यूज कुठे होतो, तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समध्ये तिचा यूज होणार आहे. आणि कोणतं इलेमेंट तिथं यूज केलं जातं, तर तिथं इलेमेंट युरॅनियम 235 चा यूज केला जातो. आणि तो एक न्यूट्रॉन ॲब्सॉर्ब करून त्याचं कन्व्हर्शन अनस्टेबल न्यूक्लियस युरॅनियम 236 मध्ये होणार आहे आणि त्याचं फ्युजन होणार आहे आणि ही रिॲक्शन कंटिन्यू होणार आहे. म्हणजे असं रिॲक्शन डायग्रॅम्स देऊन त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर सोलार पॅनलसाठी तुम्ही बघितलं तर सोलार पॅनलचं डायमेन्शन काय आहे, मग 1 सेंटीमीटर स्क्वेअर दिलं आहे का 100 सेंटीमीटर स्क्वेअर दिलं आहे. 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट जनरेटेड इज 30 मिली ॲम्पियर आणि 100 सेंटीमीटर स्क्वेअर डायमेन्शन असेल तर अमाऊंट ऑफ करंट जनरेटेड इज 3 ॲम्पियर हे असणार आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स दोन्हीकडं काय असणार आहे, 0.5 वोल्ट्स. पोटेन्शियल डिफरन्स साईज चेंज झाल्यावरती चेंज होत नाही, ते किती असणार आहे, 0.5 वोल्ट. आणि कोणता इलेमेंट यूज केला जाणार आहे, मटेरियल जो आहे तो मटेरियल सेमीकंडक्टर सिलिकॉनचा यूज केला जाणार आहे. हा लेसनचे क्वेश्चन आन्सर्स लिहा, रीड करा लेसन व्यवस्थित, 1-2दा वाचा, आणखीन समजून घ्या. झालेलं लेसन समजून घ्या नीट, आणखीन व्यवस्थित अभ्यास करा. इथंसुद्धा तुम्हाला याचं डायग्रॅम दिली जाते आणि राईट शॉर्ट नोट किंवा त्याचं काय आहे, नेम द फिगर अँड राईट शॉर्ट नोट ऑन हे विचारलं जातं. मग हे आहे स्टीम टर्बाईन आहे, मग त्यांचे नेम्स लिहा काय काय आहेत त्याच्यावरती ते क्वेश्चन्स, डायग्रॅम नुसती दिली जाते, मग नेम्स तुम्हाला लिहायला विचारतील आणि त्याच्यावरती काही क्वेश्चन्स असतील किंवा नोट लिहा म्हणून विचारले जातात. असे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स या टॉपिकमधले येऊ शकतात.